नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचं मोजमाप याचा पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। या भागामध्ये आपण अणूच्या संदर्भातली काय माहिती, त्याचा आकार, वस्तुमान आणि संयोजा या संदर्भातली माहिती मिळवणार आहोत। यामध्ये आपण मागच्या भागात बघितलं होतं की अणू जो आहे हा अतिसूक्ष्म, हा अंतिम आणि अविभाज्य कण असा आहे। त्यांना पाहायचं असेल तर तो साध्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही, त्याला पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्रकाचा उपयोग करावा लागतो आणि साधं सूक्ष्मदर्शक यंत्र वापरून सुद्धा आपल्याला तो पाहता येत नाही। तर इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्र, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक यंत्र, स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक यंत्र यासारख्या सूक्ष्मदर्शकांचा उपयोग किंवा वापर हा आपल्याला त्याचं अस्तित्व पाहण्यासाठी करावा लागतो। आता आपण मागच्या तासाला पण पाहिलं होतं की अणूचा जो केंद्रक आहे हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेला असतो। म्हणजे अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असतात आणि त्यानंतर त्याच्या ज्या कक्षा असतात त्या कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन असतात। मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या कक्षा आहेत त्या कक्षांना के, एल, एम, एन अशी नाव क्रमाने दिलेली आहेत। पहिली कक्षा ही के असते, इलेक्ट्रॉनची संख्या त्यामध्ये असते ठरलेली आणि यामध्ये असणारा जे केंद्रकाचा भाग आहे त्यामध्ये प्रोटॉन हे धनप्रभारित कण असतात, न्यूट्रॉनवरती कोणताही प्रभार नसतो आणि जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो। अशा पद्धतीने हे अणूचा अंतरंग याचा अभ्यास आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा केलेला आहे। म्हणजे अणूच्या मध्यभागी केंद्रक असतं आणि या केंद्रकामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचं मिळून ते तयार झालेलं असतं आणि त्याच्या बाह्य भागात कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि हे ऋण प्रभारित कण असतात। मग आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 48 वर अणूची प्रतिमा दाखवलेली आहे आणि या प्रतिमेवरून आपल्याला लक्षात येतं, म्हणजे फील्ड आयन सूक्ष्मदर्शक यंत्रकाच्या सहाय्याने जी प्रतिमा मिळवलेली आहे त्याचं चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की केंद्रक आणि त्याच्या भोवती असणाऱ्या कक्षा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। अणूच्या आकाराच्या बाबतीत जर का विचार केला तर त्याच्या त्रिज्येवरून त्याचा आकार हा ठरत असतो। त्रिज्येचा आपल्याला माहिती आहे की समजा हे वर्तुळ आहे आणि हे केंद्रक आहे, तर केंद्रक हा जो भाग आहे आणि या वर्तुळावरचा कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो ती त्रिज्या असते। म्हणजे थोडक्यात त्या त्रिज्येवरून या अणूचा आकार हा ठरत असतो। मग अणूची त्रिज्या, स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या ही अणूचं केंद्रक आणि त्याची बाह्यतम कक्षा जी असेल त्याच्यामधलं अंतर हे असतं। त्यानंतर अणूची त्रिज्या जी आहे ही नॅनोमीटर यामध्ये सांगितली जाते किंवा व्यक्त केली जात असते। त्यामध्ये बघा अणूचा अंदाजे आकार हा दिलेला आहे। हायड्रोजन अणू, पाण्याचा रेणू, हिमोग्लोबिनचा रेणू यांचे काही आकार त्या ठिकाणी दाखवलेले आहेत, ते मीटरमध्ये दिलेले आहेत। बघा हायड्रोजनचा अणू जो आहे तो 10⁻⁻ मीटर एवढा असतो। पाण्याचा रेणू हा 10⁻⁹ आणि हिमोग्लोबिन 10⁻8 अशा पद्धतीने हे अंदाजे आकार हे अणूंचे सांगितलेले आहेत। तुम्हाला अगोदर सांगितलं की अणू हा अतिसूक्ष्म आहे, डोळ्यांनी न दिसणारा आहे, साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रकाचा उपयोग करून सुद्धा तो दिसत नाही, परंतु
इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्र असेल किंवा फील्ड आयन सूक्ष्मदर्शक यंत्र असेल किंवा स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक यंत्र असेल तर त्यांच्या साहाय्याने या अणूची मोठी प्रतिमा ही मिळवता येते आणि त्यानुसार त्यांचं जे अस्तित्व आहे ते आपण पाहू शकतो. तर जो अणूचा जो आकार आहे हा आकार त्या अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षांच्या संख्येनुसार हा ठरत असतो किंवा त्याच्यावरती तो अवलंबून असतो. म्हणजे कक्षांची संख्या जेवढी जास्त तेवढा आकार हा त्या अणूचा मोठा असतो. उदाहरणार्थ सोडियम आणि पोटॅशियम या ठिकाणी जर आपण विचार केला तर सोडियमचा अणुअंक हा आहे 11 आणि पोटॅशियमचा अणुअंक जो आहे तो आहे 19. आणि मग या ठिकाणी यांचा जर काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपणाचा जर का विचार केला तर सोडियम जो आहे तर इलेक्ट्रॉन स्वरूपणाचा आपला झालेला आहे की आपण त्यांचं जे इलेक्ट्रॉनचं जे वितरण असतं ते प्रत्येक कक्षेनुसार हे वितरण करणे म्हणजे त्यांचं स्वरूपण असतं. ते समजा हे अणुअंक त्याचा 11 आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 11 आहे. प्रोटॉनची संख्या जेवढी असेल तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते म्हणजे 11 इलेक्ट्रॉन असतील. मग पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित जे आहे ते तिसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असे वितरण करणे म्हणजे याच्या 3 कक्षा झाल्या. पोटॅशियमचं जे आहे ते याप्रमाणे इलेक्ट्रॉन वितरण आहे. याच्यामध्ये कक्षांची संख्या वाढली मग यामध्ये जर का विचार केला तर कक्षा ह्या पोटॅशियमच्या सोडियमपेक्षा जास्त असल्यामुळे सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू हा मोठा असतो. आणि जर 2 अणूंची बाह्यतम कक्षा ही 30 झाली तर अशा वेळेस ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार हा ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतात अशाच्या तुलनेत लहान असतो. उदाहरणार्थ सोडियम आणि मॅग्नेशियमचा जर विचार केला, सोडियम जो आहे या सोडियमचं रेणुसूत्र आहे Na, मॅग्नेशियम आहे Mg. याचं वितरण आता आपण बघितलं की सोडियम हा 11 असणारा इलेक्ट्रॉन असणारा जो अणू आहे त्याचं वितरण हे 2, 8, 1 याप्रमाणे आहे. आणि मॅग्नेशियमचं 12 असल्यामुळे 2, 8, 2 याप्रमाणे इलेक्ट्रॉनचे वितरण असतं. मग आता बाहेर यांच्या ज्या कक्षा आहेत ह्या 3 कक्षा आल्या दोघांच्याही, सोडियमच्या आणि मॅग्नेशियमच्या. मग कक्षा 3 आहेत परंतु मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू हा लहान आहे. यानुसार आपण ही माहिती सांगू शकतो. त्यानंतर अणूचं वस्तुमान यामध्ये जर विचार केला तर वस्तुमानामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे त्या अणूचं वस्तुमान असतं. हे आपण मागे पण शिकलेलो आहोत की अणूचं जे एकूण वस्तुमान आहे हे त्याच्या केंद्रकात एकवटलेलं असतं. इलेक्ट्रॉनांचं जे वस्तुमान आहे ते अतिशय नगण्य असतं म्हणून ते गृहीत धरलं जात नाही. परंतु केंद्रकात असणारे जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन असतात यानुसार त्या ठिकाणी त्यांचं वस्तुमान ठरत असतं. मग प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून हे त्या अणूचं वस्तुमान हे ठरत असतं. किंवा अणुमुख केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्येला त्या अणूचं अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे आहेत हे एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूल कण आहेत असं त्यांना म्हटलं जातं. आता वस्तुमानाच्या बाबतीत विचार केला तर अणु हा अति सूक्ष्म आहे. आपण जर काही एखाद्या पदार्थाचं वस्तुमान करायचं असेल तर आपण मोजमाप करतो आणि त्याचं वजन किती आहे हे ठरवतो. परंतु अणु हा डोळ्यांनी न दिसणारा अतिसूक्ष्म कण असल्यामुळे त्या ठिकाणी सुरुवातीला
की अणुचं वस्तुमान हे कसं ठरवायचं, हा त्यावेळेस त्या ठिकाणी त्या शास्त्रज्ञांना किंवा संशोधकांना हा प्रश्न पडला होता. 19व्या शतकामध्ये असणारे जे शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक होऊन गेले, त्यांचं अणुवस्तुमान हे अचूकपणे किंवा किती आहे हे सांगणं शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी अणुचं सापेक्ष वस्तुमान ही कल्पना त्या ठिकाणी पुढे आली. सापेक्ष वस्तुमान म्हणजे एखाद्या बरोबर त्याची तुलना करणे, म्हणजे हे त्याचं सापेक्ष वस्तुमान हे त्यानुसार ठरत असतं. आता सुरुवातीच्या काळामध्ये हे कसं करायचं हे त्या ठिकाणी संशोधन केल्यानंतर सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एखादा संदर्भ अणू त्या ठिकाणी आवश्यक होता. आणि म्हणून हायड्रोजन जो आहे हा हलका अणू त्या ठिकाणी होता. म्हणजे हायड्रोजनचा अणू हा सर्वात हलका असल्यामुळे या सुरुवातीच्या काळामध्ये या हायड्रोजन अणूची तुलना किंवा संदर्भ अणू म्हणून या हायड्रोजन अणूला स्वीकारलं गेलं. मग या हायड्रोजन अणूच्या केंद्रकात फक्त एक प्रोटॉन आहे आणि म्हणून या हायड्रोजनचं जे वस्तुमान आहे ते एक मानलं गेलं. आणि सापेक्ष वस्तुमाना म्हणजे अणु वस्तुमानांचं मूल्य जे आहे हे अणु वस्तुमानांक इतकं म्हणजे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन याप्रमाणे ते झालं. आता हायड्रोजनचं सापेक्ष वस्तुमान समजा एक मानला गेल्यानंतर, तो संदर्भ अणू म्हणून निवडला गेल्यानंतर इतर जे काही मूलद्रव्यांचे अणू होते त्यांचं वस्तुमान हे ठरवत असताना त्या ठिकाणी त्याची तुलना केली गेली. उदाहरणार्थ नायट्रोजन आहे. मग नायट्रोजन जो आहे या नायट्रोजनचं याच्याबरोबर तुलना केल्यानंतर तो 14 पट त्या ठिकाणी आढळला आणि म्हणून नायट्रोजनचं जे वस्तुमान आहे ते 14 मानलं गेलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं या हायड्रोजन अणूबरोबर तुलना केली आणि त्यानुसार त्यांचं वस्तुमान हे ठरवलं गेलं. अशा पद्धतीने जसं जसं कालावधी पुढे गेला तसं तसं वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू हे संदर्भ अणू म्हणून त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून ते ठरवले गेले. 1961 मध्ये कार्बन या अणूला किंवा त्या अणूचे संदर्भ अणू म्हणून निवड झाली आणि या पद्धतीत सुद्धा कार्बनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान हे 12 मानलं गेलं आणि त्यानुसार इतर त्या ठिकाणी अणूंचं जे वस्तुमान आहे ते ठरवलं गेलं. बघा तुमच्या पुस्तकात पान नंबर 49 वर काही मूलद्रव्य आणि त्यांचं वस्तुमान हे दिलेलं आहे. काही रिकाम्या जागा पण दिलेल्या आहेत त्या बघा, तुमच्या लक्षात येईल. बघा हायड्रोजन जो आहे त्याचं संज्ञा ही H आहे, त्याचं वस्तुमान हे 1 आहे. हेलियम He त्याचं वस्तुमान आहे 4. लिथियम Li त्याचं वस्तुमान आहे 7. याप्रमाणे हे दिलेले आहेत. बेरिलियम त्याचा संज्ञा आहे Be आणि वस्तुमान आहे 9. बोरॉन B त्याचा वस्तुमान आहे 11. कार्बन C त्याचं वस्तुमान आहे 12. नायट्रोजन 14. याप्रमाणे त्या ठिकाणी वस्तुमान हे दिलेले आहेत. ऑक्सिजन आहे 16. पुढे फ्लोरीन 19, निऑन 20, सोडियम काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या तुम्ही लिहून घ्या. सोडियम 23, मॅग्नेशियम 24, अल्युमिनियम 27, सिलिकॉन 28, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन 35.5, आर्गॉन 40, पोटॅशियम 39, कॅल्शियम 40 याप्रमाणे या ठिकाणी हे वस्तुमान हे दिलेले आहे. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन
यांची एकूण संख्या यावरून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आताच्या काळामध्ये या अणूचं वस्तुमान हे प्रत्यक्षपणे कसं मोजायचं याच्या वेगळ्या पद्धती विकसित झाल्या. कारण जसं जसं संशोधन होत गेलं आणि अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी बरीच उपकरणं आणि साधनं ही उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी या अचूक मापन पद्धती या विकसित झाल्या आणि त्याच्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि या एककाला डाल्टन असं म्हणतात. आणि यासाठी जी संज्ञा आहे ती यू या अक्षराने दाखवली गेली. आणि एक डाल्टन बरोबर किती किलोग्रॅम हे संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. पुस्तकात बघा पान नंबर 50 वर दिलेली आहे की एक डाल्टन बरोबर 1.605393 गुणिले 10⁻⁻27 किलोग्रॅम एवढं वस्तुमान हे एक डाल्टन एवढं असतं. याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अणूच्या संदर्भातली काही माहिती ही सांगता येईल. त्यानंतर आता संयोजाचे भाग आपण याच्या अगोदर पण शिकलेलो आहे की एखाद्या मूलद्रव्याची संयोजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या जी इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्यानुसार ठरत असते. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होत असताना ज्या वेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते त्यानुसार ती संयोजा ही ठरत असते. मग बाह्यतम कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन दिला जातो किंवा इलेक्ट्रॉन घेतला जातो त्याचा अष्टस्थिती पूर्ण होण्यासाठी ती संख्या ही त्या मूलद्रव्याची संयोजा असते. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. आता संज्ञा म्हणजे काय याचा भाग आपण शिकलेलो आहोत की जे मूलद्रव्य असेल त्या मूलद्रव्याचं जे सुरुवातीचं अक्षर असेल किंवा आद्याक्षराचा संक्षेप याला आपण त्या मूलद्रव्याची संज्ञा असं म्हणतो. म्हणजे समजा कार्बन आहे याची संज्ञा सी आहे. हायड्रोजन आहे हायड्रोजनची संज्ञा जी आहे ती एच आहे. किंवा कॅल्शियम आहे कॅल्शियमची संज्ञा Ca आहे. याप्रमाणे आपण ह्या संज्ञा सांगू शकतो. 2-3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत तुमच्या याच्यामध्ये बघा पुस्तकामध्ये की रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य हे कसे दर्शवतात तर ते त्याच्या संज्ञेच्या स्वरूपामध्ये आपण ते त्या ठिकाणी लिहित असतो. तुम्हाला माहित असलेल्या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या की कार्बन असेल हायड्रोजन आहे सोडियम असेल कॅल्शियम असेल याप्रमाणे ह्या संज्ञा आपण सांगू शकतो. त्यानंतर काही संज्ञा त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत त्या संज्ञा बघा. अँटीमनी Sb ही संज्ञा आहे. त्यानंतर लोह Fe या संज्ञा आहेत. सोने Au त्यानंतर चांदी Ag त्यानंतर पारा Hg त्यानंतर शिस Pb सोडियम Na या संज्ञा ह्या त्यांच्या आहेत. ज्यावेळेस डाल्टनने मूलद्रव्यांच्या संज्ञा देण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला त्यावेळेस त्यांनी हायड्रोजन सुरुवातीचं हलकं मूलद्रव्य त्या ठिकाणी त्यांनी काही चिन्ह वापरले होते. याप्रमाणे त्यांनी चिन्हाचा उपयोग केला होता. किंवा तांबे आहे तांबे म्हणजे कॉपर या पद्धतीने त्यांनी
त्या ठिकाणी संज्ञा ह्या दर्शवल्या गेल्या होत्या. परंतु त्यानंतर आज आपण IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या पद्धतीचा वापर संज्ञा लिहिण्यासाठी उपयोगात आणत असतो आणि हे जगभर मान्य आहे. बर्जेलियसने शोधलेल्या पद्धतीवरती या सध्याच्या रासायनिक संज्ञा पद्धती या आधारित आहेत. मग त्यानुसार आपण काय करतो तर मूलद्रव्याची जे नाव असेल त्याचं आद्याक्षर घेऊन त्याची संज्ञा ही तयार केली गेलेली आहे. मग त्याचं काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिण्यासाठी 2 अक्षरांचा उपयोग करतात. मग पहिलं एक अक्षर असेल त्याचं पहिलं कॅपिटल अक्षर त्याचा उपयोग केला जात असतो, जसं कार्बन. परंतु कॅल्शियमसाठी त्या ठिकाणी CA या पद्धतीने त्याची संज्ञा लिहिली जाते. सोडियम Na, मॅग्नेशियम Mg या पद्धतीने या संज्ञा हे आपण सांगत असतो. म्हणजे 2 अक्षरांचा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा पहिलं अक्षर हे मोठ्या लिपीतलं असतं आणि त्याच्या दुसरं अक्षर हे लहान लिपीतलं लिहिलं जातं. आणि अशा पद्धतीने मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा ह्या सर्व तयार झाल्या आणि त्याप्रमाणे मांडल्या गेल्या. तर या संदर्भात आपण मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा ह्या आपण सांगू शकतो.